बीडमधील प्रकरणावरून घेरल्यानंतर कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांनी मीडियाशी संवाद साधला आहे। तांदळे यांच्यावर जे आरोप करण्यात आले आणि आतापर्यंत जे जे घडलं त्यावर बालाजी तांदळे यांनी सविस्तर उत्तर दिले आहेत। मात्र त्या अगोदरच जे संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी त्यांच्यावर बरेच आरोप केले होते। अगोदर ते काय आरोप आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बालाजी तांदळेला सह आरोपी करावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। सुरक्षा रक्षक मारहाण प्रकरणी जर त्यांनी कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले यांची जामीन तांदळेंनी घातला नसता तर ही घटना घडलीच नसती। धनंजय देशमुख पुढे बोलताना म्हणाले की 6 तारखेला जेव्हा अशोक सोनवणे यांना मारहाण झाली त्यांची अट्रॉसिटीची तक्रार राजकीय दबावापोटी दाखल होऊ दिली, हे सर्व कळत होते तर आरोपींचा जामीन का घेतला असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। तर तांदळे यांना विचारण्यात आले तेव्हा आपण पोलिसांवर कसा दबाव टाकू शकतो, मी काय प्रशासनाचा जावई आहे का असे सवाल करताच मी जर या संपूर्ण प्रकरणात आरोपी असेल तर माझ्यावर कारवाई करा, मला आरोपी करा, पण पुरावे नसताना आणि माझ्या दोष काहीच नसताना उठसूटसह आरोपी करण्याची मागणी करू नका असं बालाजी तांदळे यांनी यावेळी म्हटलं आहे। आरोपीशी संपर्क आहे का असा बालाजी तांदळे यांना सवाल करण्यात आला होता। त्यावर माझा आरोपीशी संपर्क असता तर मी आरोपी शोधून देण्यास मदत केली असती असा सवाल बालाजी तांदळे यांनी केला। धनंजय मुंडे माझे दैवत आहेत, वाल्मिक कराड माझे नेते आहेत, विष्णू चाटे आणि माझे संबंध होते म्हणून तुम्ही सगळा समाज दुश्मन करणार का? CID ऑफिसमध्ये माझी चौकशी झाली, मी चौकशी करून आलो, 300 पोलीस असताना मी दबाव किंवा दाब कसा टाकू शकतो? इतके दुःखद घटना घडली त्या घटनेत मी दबाव टाकू शकतो का असा सवाल बालाजी तांदळे यांनी केला आहे। तुम्ही आरोपीचा फोटो दाखवून धमकावलं का असा आरोप आहे। त्यावरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे। आता विषय कसा आहे, तुम्ही काही जरी बोललं तरी तुमचं खरं आहे आणि आम्ही खरं तरी बोललं तर ते आमचं खोटं आहे असं लोक समजतात। आमचं विकत नाही, विकतंय तुमचं, खोटं बोललं तरी विकतंय, याला आरोपी करा त्याला आरोपी करा, तुम्ही आरोपी किती करणार आहात? आम्ही जर चुकीचं वागत असलो तर आम्हाला 100% आरोपी करा, आम्ही दोषी असेल तर पोलिसांनी येऊन आम्हाला अटक करावी, पुरावा असेल तर प्रशासन आम्हाला सोडणार नाही का? आम्ही त्यांचे जावई आहेत का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। आरोपींना चादर खरेदी करून दिल्याप्रकरणी आरोप आहे त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। मी चादर घातल्या हे मान्य करतो, मी चादर घातल्यातच मला लेकरं बाळ प्रपंच नाही, गेवराई पोलीस स्टेशनला CCTV नाहीत का? मला अचानक फोन आला, येताना रग घेऊन या, मी रग घेऊन आलो, मी चादरी घरी आणल्या, वाटलं तर घरी चला, मी चादरी दाखवतो असे त्यांनी स्पष्ट केलं आहे। कृष्णा आंधळे आणि तुमची ओळख का असा सवाल त्यांना करण्यात आला, त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं। कृष्णा आंधळे आणि माझा कुठेही अर्थार्थी संबंध नाही, असता तर मी सांगितलं असतं। तो मेंदवाडी म्हणजेच माजलगाव मतदारसंघातील आहे, केज मतदारसंघातील नाही असं तांदळे यांनी म्हटलं आहे। पवनचक्की वाद प्रकरणात घटनास्थळी होतात का असा सवाल त्यांना करण्यात आला होता। त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, मारण झाल्यानंतर मी सांगवीला चाललो होतो, अचानक मला त्या ठिकाणी गर्दी दिसली, सगळं प्रकरण संपल्यानंतर मी तिथे गेलो होतो, संतोष देशमुख यांच्यासोबत 15 ते 20 मिनिटं चर्चा करून परत आलो अशी माहिती त्यांना दिलेली आहे। सह आरोपी करण्याच्या मागणीवरही त्यांना आपलं मत मांडलं। कुणी आरोपी करा म्हटल्यावर आरोपी होत नाही, हा प्रशासकीय कारवाईचा भाग आहे, मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी, मी काय प्रशासनाचा जावई नाही किंवा नातेवाईक नाही, काय मीडियावाल्यांनी मला आरोपी म्हणून टीव्हीवर पाठीमागे दाखवत आहेत, बालाजी तांदळे म्हणून मला दाखवलं आहे, मीडियावाले न्यायदेवता असल्यासारखं वागत आहेत, डायरेक्ट तुम्ही आम्हाला आरोपी करत आहात, आमच्यावर गुन्हे दाखल झाले असेल तर तुम्ही आम्हाला आरोपी करा असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे। वाशीतील CCTV फुटेजवर त्यांनी सांगितलं, वाशीमध्ये जर माझं CCTV फुटेज समोर आला असेल तर त्यात मी असेल तो वाल्मिक अण्णा कराड यांच्या सोबत असेल तर तुम्ही म्हणतात ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असं आव्हानच त्यांनी दिलं। या घटनेच्या अगोदर माझे वाल्मिक अण्णा कराडचे संबंध होते, ते माझे नेते आहेत, माझ्या नेत्यासोबत मी राहणार नाही का? धनंजय मुंडे आणि वाल्मिक अण्णाच्या राज्यात कार्यकर्ते आहेत, त्यामुळे संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांना आरोपी करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दिसला कार्यकर्ता तर आरोपी कसं करता येईल, हे चुकीचं होणार नाही का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। कोणता आरोपी अटक करताना तुम्ही पोलिसांसोबत होते असं त्यांना विचारण्यात आलं, त्यावरही त्यांना थेट माहिती दिली, सर्व आरोपींना अटक करताना मी सोबत होतो, फक्त प्रत्येक गुन्हे अटक करताना मी नव्हतो, विष्णू चाटे आणि वाल्मिक अण्णा कराड यांना सोडता येतील सर्व आरोपींना पकडताना मी होतो असं त्यांनी सांगितले आहे। तुम्ही आरोपींचा जामीन घेतल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप आहे असं विचारताना त्यांनी आक्रमक उत्तर दिलं, आज पण माझं ओपन चॅलेंज आहे, मी जर आरोपीचा जामीन घेतला असेल तर मला नंबर 1 चा आरोपी करा, तुम्ही कोर्टात जा, कोर्टातही पत्र द्या आणि जामीन कोणी घेतली ते बघा,
बालाजी तांदळेने जामीन घेतला असेल तर नंबर 1 चा आरोपी करा, ओपन चॅलेंज आहे माझं, असे त्यावेळेस म्हटलेलं आहे. तर पोलिसांना अजूनही मदत करणार आहात का या प्रश्नावर त्यांनी होय असं उत्तर दिलं. गरज पडली तर मी 100% मदत करणार आहे. आपण पोलिसांना मदत करणं चुकीचं आहे का? पोलीस प्रशासनाने सांगितलं तर मी शेवटपर्यंत सुद्धा मदत करायला तयार आहे, असं त्यावेळी स्पष्ट केलेलं आहे. तर धनंजय देशमुख यांनी जे आरोप केले होते ते सर्व आरोप यांनी फेटाळून लावलेले आहेत. मंडळी, तुम्हाला यावर काय सत्य वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा राजटूब क्रिएटर टीव्ही. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.